लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश होता. मात्र आता भाजपने स्टार प्रचारकांची सुधारित यादी जाहीर केली असून यामधून शिंदे आणि अजित पवार यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती आणि भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं म्हटलं होतं. स्टार प्रचारकांचं उल्लंघन केलं आहे असं यात म्हटलं होतं. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राष्ट्रीय पक्षांना 40 स्टार प्रचारकांना उमेदवारी देण्याची परवानगी आहे.